नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय? वाक्यरचना. काय आहे तिचं नाव? वाक्यरचना. आणि हा धडाचा हा तिसरा सीझन आहे. पहिल्या सीझनमध्ये आपण बघितले यांचे काही परिभाषा किंवा प्रकार, आणि दुसऱ्या मध्ये पण आपण बघितले त्यांचे प्रकार. आता आपण या सीझन मध्ये बघणार आहे यांचे काही प्रश्न किंवा उत्तरे. तर चला बघून घ्या. बघा, तुमच्या समोर आता पहिला प्रश्न आलेला आहेत की नाही? लवकर सांगा. हो, तुमच्या समोर आता पहिला प्रश्न आलेला आहे. पहिला प्रश्न काय आहे? अर्थ के आधार पर वाक्यों का नाम लिखो. अर्थाच्या आधारावर तुम्हाला वाक्याचं नाव लिहायला आहे किंवा लिहायचं आहे. तर नीटप्रमाणे बघून घ्या प्रश्न कसा प्रमाणे विचारून जात आहे. तर पहिला प्रश्न काय आहे? लंबी लाठी मेरे घर में नहीं थी. लंबी लाठी माझ्याकडे नाही होती. लंबी लाठी माझ्या घरी नव्हती. कळलं की नाही? तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की कार्य काय होत आहे? नाही होत आहे. कार्य काय होत आहे? नाही होत आहे. तर यांना काय आपण म्हणतात? निषेधार्थक वाक्य. काय म्हणतात यांना आपण? निषेधार्थक वाक्य. आता आपण दुसरा पाहणार आहे. घर में श्रीमती जी की हुकूमत थी. घरामध्ये श्रीमतीजी यांची हुकूमत होती. घरामध्ये श्रीमतीजी यांची हुकूमत होती. तर यांचं उत्तर काय? विधानार्थक वाक्य. कारण की हा क्रियेचा होणाऱ्याचा कार्य करत आहे. तर यांना काय म्हणतात आपण? विधानार्थक वाक्य. काय म्हणत आहे? विधानार्थक वाक्य. तिसरा, क्या सब तुमसे मिलने को उत्सुक है. का सगळेजण तुम्हाला भेटायसाठी उत्सुक आहेत का? सगळेजण तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत का? तर याप्रमाणे इथे तुम्ही बघणार की इथे काय दिलेलं आहे? प्रश्नार्थक चिन्ह. आणि इथे काय? तर याबद्दल हा कोणता वाक्य आहे? प्रश्नार्थक वाक्य आहे. कोणता वाक्य आहे? प्रश्नार्थक वाक्य आहेत. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, इथे चौथा प्रश्न आलेला आहे. तुम सबसे मिलो. तर तुम सबसे भेटूया. तुम्ही सगळ्या एकमेकांशी भेटून घ्या. तर हे आज्ञार्थक वाक्य आहे. काय आहे? आज्ञार्थक वाक्य. कारण की ते आज्ञा देत आहे. आता आपण पाहणार आहे पाचवा प्रश्न. यदि परिश्रम नहीं करोगे तो सफलता कैसे मिलेगी. यदि तुम्ही परिश्रम नाही करणार तर तुम्हाला सफलता कसा भेटणार आहे. तर याप्रमाणे यांचं उत्तर काय आहे? संकेतार्थक वाक्य. यांचं उत्तर काय? संकेतार्थक वाक्य. आता तुमच्या समोर सवा क्वेश्चन आलेला आहे. झाकी देखने वाला ताता का बंद गया. झाकी देखने वाला ताता सा बंद गया. तर याप्रमाणे यांचं उत्तर आहे विधानार्थक वाक्य. हा कोणता वाक्य आहे? विधानार्थक वाक्य आहेत. आता सातवा प्रश्न बघा. उन्हें एक रेफ्रिजरेटर मुफ्त इनाम दिया जाएगा. त्यांना एक रेफ्रिजरेटर मुफ्त इनाम देणार आहेत. तर याबरोबर इथे जे यांचं उत्तर आहे ते काय आहे? संभावनार्थक वाक्य किंवा संदेहार्थक वाक्य आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? संभावनार्थक वाक्य किंवा संदेहार्थक वाक्य आहेत. कळलं? हो. आता अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, आता आठवा प्रश्न आलेला आहे. कोणता प्रश्न? आठवा. धवल वर्षा में नहाना बंद करो. धवल वर्षामध्ये नहाण्याचं बंद करणं. तर याप्रमाणे हा एक आज्ञार्थक वाक्य आहे. कारण की ते आज्ञा देत आहे. तर हा काय आहे? आज्ञार्थक वाक्य आहेत. आता आपल्या समोर नववा प्रश्न आलेला आहे. प्रश्न उठता है की मैं एक वर्ष बाहर क्यों रहा. हा पहिला प्रश्न उठत आहे की मी एक वर्षी बाहेर कुठे होता. तर याप्रमाणे प्रश्नार्थक वाक्य. कारण की ते प्रश्नचिन्ह आहे आणि प्रश्न विचारत आहे. तर यांना आपण काय म्हणतात? प्रश्नार्थक वाक्य म्हणतात. कळलं की नाही? हो. आता आपल्या समोर 10वा प्रश्न आलेला आहे. कोणता प्रश्न आलेला आहे? 10वा प्रश्न आलेला आहे. फ्रीज में तिल रखने की जगह न थी. फ्रीज मध्ये तिल ठेवायचं जागा पण नाही होती. तर याप्रमाणे हा निषेधार्थक वाक्य आहे. कोणता वाक्य आहे? निषेधार्थक वाक्य आहे. तर हा तर झाला. आता अजून कोणते प्रश्न आहे ते बघून घ्या. बघा, आता आहे दुसरा प्रश्न. रचना के आधार पर वाक्य के नाम लिखो. रचना के आधारातून आपल्याला वाक्याचं नाव लिहायचं आहे. तर पहिला आहे, इंसानियत का भी सबूत दिया होता तो ड्रायव्हर बच जाता. इंसानियत यांचा पण सबूत दिलेला होता तर ड्रायव्हरला वाचू शकत होते आपण.
तर याप्रमाणे हा कोणता वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे. काय आहे? मिश्र वाक्य आहे. दुसरा, सभी के चेहरों पर अकुलाहट थी. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अकुलाहट होती. तर याप्रमाणे यांचं उत्तर काय आहे? सरळ वाक्य आहे. आता तिसरा, इसमें काम लूंगी या इसे लोगों से छिपाती फिरूंगी. यांचं बरोबर मी काम घेणार आहे की या लोकांना चिपून घेणार आहे. तर यांचं उत्तर काय आहे? संयुक्त वाक्य. काय आहे? संयुक्त वाक्य. आता आपण पाहणार आहे चौथा प्रश्न. पिताजी मौन रहकर गीता पढ़ते थे. तर यांचं उत्तर काय आहे? सरळ वाक्य. तुमचा प्रश्न काय होते? पिताजी मौन रहकर गीता पढ़ते थे. पिताजी म्हणजे माझे जे वडील आहेत ते मौन धारण करून गीता पाढत होते. तर याप्रमाणे यांचं उत्तर काय आहे? सरळ वाक्य. काय आहे? सरळ वाक्य. पाचवं बघा, माँ को समझ नहीं आ रहा था कि क्या करे. आईला माझा नाही कळत होता की मी काय करू. तर याप्रमाणे यांना आपण काय म्हणतात? मिश्र वाक्य म्हणतात. काय म्हणतात? मिश्र वाक्य म्हणतात. कारण की हा प्रश्न काय होता? आईला नाही कळत होते की मी काय करू. तर याप्रमाणे हा मिश्र वाक्य आहे. आता 6वा प्रश्न बघा, मोबाईल की घंटी बज रही थी पर कोई उठा नहीं रहा था. मोबाईल यांची घंटी वाजत होते परंतु कोणीही उचलत नव्हता. तर याप्रमाणे हा कोणता वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे. कोणता वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे. आता आपण पाहणार आहे 7वा, जब कोई खाना ले जाने वाला न मिलता तो माँ भी दिन भर भूखी रहती. जेव्हा कोणीही खाना घेऊन जाणारा नाही मिळत होते तर आई काय करते? दिवसभर भूकी राहत होती. दिवसभर ते पण भूकी राहत होती. तर याबद्दल हा कोणता वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे. कोणता वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे. तर अजून काय आहे? बघून घ्यायचं आहे. तर चला बघून घ्या. बघा, तुमच्या समोर आता 8वा प्रश्न आलेला आहे. कोणता प्रश्न? 8वा. सहसा हेतू की आंखों में आंसू आ गया. सहसा हेतू यांचा डोळ्यामध्ये अश्रू आलेला होता. तर हा कोणता आहे? सरळ वाक्य आहे. हा कोणता आहे? सरळ वाक्य आहात. आता आपण 9वा पाहणार. नर्स अंदर गई और दरवाजा बंद हो गया. नर्स आतमध्ये गेली आणि दरवाजा जे आहे ते बंद होऊन जात होता. दरवाजा काय आहे? ते बंद होऊन जात होता. तर यांचं उत्तर काय आहे? संयुक्त वाक्य आहे. काय आहे यांचं उत्तर? हा एक संयुक्त वाक्य आहे. आता आपण 10वा बघणार. 9 बजे तक वे नहीं पहुंचे तो सब चिंतित हुए. 9 वाजेपर्यंत तिथे नाही पोहोचले तर सगळेजण काय होते? चिंतित होऊन झालेले होते. तर याप्रमाणे यांचे उत्तर काय आहे? मिश्र वाक्य आहे. काय आहे? मिश्र वाक्य आहे. तर याप्रमाणे हा असंही दिले जात होता प्रश्न किंवा उत्तरे. तर अजून काय आहे? बघून घ्यायचं आहे. बघा, आता आपण तिसरा पाहणार. सूचना के अनुसार वाक्य में परिवर्तन करो. आपल्याला सूचनानुसार वाक्यातून परिवर्तन करायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर पहिला प्रश्न काय आहे? मैं लढणे नहीं आया हूं. मी भांडण करायचं नाही येणार आहे. तर तुम्हाला विधानार्थक वाक्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. मैं लढणे आया हूं. मी लढ्यासाठी म्हणजे भांडण करण्यासाठी आलेला आहे. कळलं? हो. आता आपण दुसरा पाहणार. काय पाहणार? दुसरा प्रश्न पाहणार. खरगोश पूरे दिन बाकड़े में बंद रह सकते थे. खरगोश हा पूर्ण दिवस बाकडेमध्ये बंद राहू शकतं. तर याप्रमाणे आपल्याला निषेधार्थक वाक्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. कोणत्या वाक्यामध्ये? निषेधार्थक वाक्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. तर यांचे उत्तर हे, खरगोश पूरे दिन बाकड़े में बंद नहीं रह सकते थे. खरगोश हा पूर्ण दिवस बाकडेमध्ये बंद नाही राहू शकतं. तर याप्रमाणे असं परिवर्तन होऊन जात आहे. आता आपण तिसरा पाहणार आहे. मनन नौकरी के लिए दौड़-धूप कर रहा था. मनन हा नोकरीसाठी दौड-धूप करत होते. तर याप्रमाणे यांना आपण संयुक्त वाक्य मध्ये परिवर्तन करायचं आहे. कोणत्या वाक्यामध्ये? संयुक्त वाक्यामध्ये. मनन को नौकरी की आवश्यकता थी इसलिए वो दौड़-धूप कर रहा था. मनन यांना नोकरीची आवश्यकता होती म्हणून ते दौड़-धूप करत होते. म्हणून ते काय करत होते? दौड़-धूप करत होते. तर याप्रमाणे असा परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे? बघून घ्यायचा आहे. बघा, आता आपल्या समोर चौथा प्रश्न आलेला आहे की नाही? हो. मुझे उपनिषद पढ़ने का लोभ हुआ इसलिए मैं वहीं रुक गया. मला उपनिषद वाचायचा लोभ झालेला होता. लोभ म्हणजे लालच झालेला होता. इसलिए मैं वहीं रुक गया. या वेळी मी तिथे थांबलेला होता. तर याप्रमाणे यांच्या सरळ वाक्यामध्ये परिवर्तन करायच्या.
तो उपनिषद पढ़ने के लोभ के कारण मैं वहीं रुक गया. उपनिषद वाचायचा लोभाचे कारण मी तिथे बसला होता. उपनिषद पढ़ने के लोभ के कारण वह उधर ही रुक गया था. तो उपनिषद करण्यासाठी ते तिथे ठेवलेला होता. ते तिथे ठेवलेला होता. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळाले आहेत की नाही? आता आपण पाहणार आहे 5वां. नर्स अंदर गई और दरवाजा बंद हो गया. नर्स आतमध्ये गेली आणि दरवाजा बंद होऊन झालेला होता. नर्स आतमध्ये गेली आणि दरवाजा बंद झालेला होता. तर काय करायचं? मिश्र वाक्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. जब नर्स अंदर चली गई तो दरवाजा बंद हो गया. जेव्हा नर्स आतमध्ये गेली तेव्हा दरवाजा बंद होऊन झालेला होता. तर यांना आपण मिश्र वाक्यामध्ये परिवर्तन केलेले आहेत. आता आपण पाहणार आहे 6वां. घटनास्थल पर भयावह दृश्य था. घटनास्थल यावर खूपच भयावह दृश्य होता. भयावह म्हणजे भयानक दृश्य होता. तर आपल्याला काय करायचं? विस्मयार्थक वाक्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. कुठे? विस्मयार्थक वाक्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. अहो, घटनास्थल पर भयावह दृश्य था. अहो म्हणजे घटनास्थळावर खूपच भयावह किंवा भयानक दृश्य होता. तर याप्रमाणे आता 6वा प्रश्न आपल्याला झालेला आहे. तर अजून काय आहे आता आपण बघणार आहे. तर चला बघून घ्या. 7वां. माली के साथ उन्होंने बाहर की जमीन को तैयार करवाया. माली यासाठी त्यांनी बाहेरची जमीनला तयार करवले. माली या साथ त्यांनी बाहेरची जमिनीने तयार करायचं आहे. प्रश्नार्थक वाक्य. माली के साथ उन्होंने बाहर की जमीन को क्यों तैयार करवाया? मालीच्या साथ त्यांनी बाहेरची जमिनीवर का तयार केलेले आहेत? तर याप्रमाणे इथे आता आपण पाहणार आहे 8वां प्रश्न. आसपास कई जगह फोन किया. आसपास किती जवळ आपण फोन केलेले होते. तर यांना अज्ञार्थक वाक्यामध्ये परिवर्तन करायचे. आसपास किती जागा आम्ही फोन केलेले होते. आसपास किती जागा आम्ही फोन केलेले होते. तर याबद्दल इथे 8वां प्रश्न पण झालेला आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा आता आपण 9वां प्रश्न पाहणार आहे. कोणता? 9वां. क्या अमिता के पिताजी रेस्टॉरंट खोलेंगे? संदेशार्थक वाक्य किंवा संभावनार्थक वाक्यामध्ये परिवर्तन करायचे. का अमिताचे जे वडील आहेत ते रेस्टॉरंट उघडणार आहे का? शायद अमिता के पिता रेस्टॉरंट खोलेंगे. शायद इथे काय आलेलं आहे? शायद अमिता यांचा वडील रेस्टॉरंट उघडणार आहेत. तर याप्रमाणे इथे संभावार्थक वाक्य आहे. आता आपण पाहणार आहे 10वां. जब नया नौकर मिल जाएगा तो मैं इसे निकाल दूंगी. जेव्हा मला नवीन नौकर भेटणार आहे तेव्हा मी यांना काढून ठेवणार आहे. तर याबद्दल यांना सरळ वाक्यामध्ये परिवर्तन करायचं होता. क्या नौकर मिल जाने पर मैं इसे निकाल दूंगी? जेव्हा मला नौकर भेटणार आहे तर मी यांना निकालणार का? असा प्रश्न होता सरळ वाक्यामध्ये. तर आता अजून काय पाहणार आहे आपण? चला बघून घ्या. बघा, निम्नलिखित वाक्य में उद्देश्य और विधेय अलग करके लिखो. निम्नलिखित वाक्यातून आपल्याला उद्देश किंवा विधेय वेगवेगळा करायचा आणि लिहायचा. पहिले आपण प्रश्न विचारणार. ठेकेदार रिश्वत देने का अपराध समझता था. दूसरा, अधिकार ने नींव की दीवार पर एक निगाह डाली. घमंडी दांतों ने आखिर जीभ का लोहा मान लिया. चौथा, औरत घर में रहकर बच्चों और बूढ़ों की निगरानी करती होगी. पांचवा, मनुष्य को रोज शिकार खेलना पड़ता था. 6वां, कांग्रेस ने स्वशासन का प्रस्ताव पास कर दिया है. पिताजी ने मुझे जोर से झिड़क दिया. 8वां, मैं तुम्हारी ईमानदारी से बहुत प्रसन्न हूँ. 9वां, डॉक्टर ने मेरी नाड़ी की गति देखी. 10वां, मनुष्य किस ओर बढ़ रहा है. तर याबद्दल तुम्हाला काय करायचं? यांचा उद्देश किंवा विधेय वेगवेगळा करायचा आहे. तर चला बघून घ्या. बघा, यांचा उद्देश किंवा विधेय वेगवेगळा केलेले जात आहे. उद्देश काय यांचा? ठेकेदार. विधेय, रिश्वत लेने का अपराध समजता हूं. रिश्वत घ्यायचा मी अपराध कळत आहे मला. अधिकारी ने नींव की दीवार पर एक निगाह डाली. नीवाची दीवारावर एक निगाह डाललेली होती. घमंडी दांतों ने आखिर जीभ का लोहा मान लिया. उद्देश काय? घमंडी दात आणि विधेय काय आहे? आता जीभचा लोहा मानलेला आहे. औरत घर में रहकर बच्चों और बूढ़ों की निगरानी करती थी. घरामध्ये बसून ती म्हातारे किंवा मुलांचा निगराणी करत होते. मनुष्य को रोज शिकार खेलना पड़ता है. मनुष्य यांना रोज शिकार खेळायचं होतं. कांग्रेस ने स्वशासन का प्रस्ताव पास कर दिया था. स्वशासन यांचा प्रस्ताव पास केलेला होता. पिताजी ने मुझे जोर से झिड़क दिया. मला जोरासाठी झिडकलेले होते.
मैं तुम्हारी ईमानदारी से बहुत प्रसन्न हूँ. तुमच्या ईमानदारीबद्दल मी खूपच प्रसन्न झालेला आहे. डॉक्टर ने मेरी नाड़ी की गति देखी. डॉक्टर यांनी माझी नाडीची गती पाहिली. मनुष्य किस ओर बढ़ रहा है. मनुष्य हा कोणता गतीतून बढ़त आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे त्यांच्या प्रश्न किंवा उत्तरे दिलेले आहेत, त्यांच्या प्रकारे दिले आहेत, त्यांचे परिवर्तन कशाप्रमाणे होऊन जात आहे आणि उद्देश आणि विधेय पण पाहिलं. तर हा सगळं तुम्ही व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि पुन्हा पुन्हा लिहून घ्या. कळलं की नाही? हो, धन्यवाद.